हेलो हेलो, आप आए हैं निर्मल के वाटर पार्क में, कैसा लग रहा है? आमलेट डाला तो आमलेट भी पक जाएगा। और आएगा और आएगा हाय हॅलो नमस्कार आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच दिवसाचा प्लॅन आज सक्सेसफुल ठरणार आहे। तर आज आम्ही जाणार आहोत निर्मलच्या वंडरलँडला। तर सगळेजण खूप म्हणजे खूप एक्साइटेड आहेत। तर तुम्हाला थंबनेलवरून किंवा स्टार्टिंगच्या की पॉईंटवरून कळालंच असेल की आम्ही किती मस्ती धिंगाणा आणि एन्जॉय केला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा पार्ट 1 होणार आहे आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला तिथलं सगळं एन्जॉयमेंट बघायला भेटणार आहे। हमारी कार छोटी हुई तो क्या हुआ, भगा सकते हैं, दिल नहीं स्पीड भी बड़ी है। चलो हम स्पीड जा सकते हैं पापा। गाड़ी के पुर्जे निकल गए तो भी परवाह नहीं भाऊ। चलो आले ले 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 आले ले 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 ले। चला मग आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी सगळं सांगणार आहे। तर आम्ही कसं गेलो, तिथं तिकीट किती होतं, कसं काय, म्हणजे सगळं डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल। म्हणजे जर तुम्ही प्लॅन करत असाल निर्मलला जाण्याचा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच युजफुल ठरेल। तर आम्ही जवळपास 4-5 फॅमिली मिळून निर्मलच्या वॉटर पार्कला गेलो होतो। तर आम्ही प्रत्येकाने स्वतःच्याच गाड्या घेतल्या होत्या। अगोदर आमचं मिनी बस करायचा प्लॅन होता, पण नंतर ते प्लॅन थोडासा डगमगला आणि मग आम्ही स्वतःच्याच गाड्या घेऊन निघालो। तर विनू वगैरे त्यांची गाडी मागे पडली की लेकरांचं मस्त एक्साइटमेंट होती की हां त्यांची गाडी मागे पडली, कारण ते लेकरांचं असणारच। तर ते नेहमीच आमच्या व्लॉगमध्ये बघायला भेटत असेल। तर कारमध्ये ना एवढे गाणे लावून एवढं डान्स केलं आहे ना लेकरांनी, खूप जास्त। आता तुम्ही ते एन्जॉय करा आणि जेव्हा आम्ही निर्मलला वंडरलँडला पोहोचतो ना तर तेव्हा मी तुम्हाला तिकीटचं वगैरे सगळं डिटेल सांगेन। नेटवर्क गेलं रे आज। भाऊ करा तर बघा, कुठं निघायच्या अगोदरच आमच्या साहेबाचा मूड हो नाही असा असतो आणि एकदा का कुठं निघलं की मूड एकदम असा हाय असतो। ते डान्स असू द्या, एन्जॉयमेंट असू द्या किंवा ते मस्ती असू द्या, म्हणजे लेकरांसारखं होऊन जातात। तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असाल किती एन्जॉय करायले, म्हणजे जसं लेकरांचं चालू आहे तसं यांचं पण चालू आहे। आमच्या दोघीचा तर विषयच सोडून द्या, आमचं तर असतंच पण त्यांचंही असतं। तर फक्त कुठेतरी बाहेर आम्ही काढायला उशीर आहे त्यांना, असं राहतं स्टार्टिंगला जाण्याच्या अगोदर की चाललोत आमच्यासाठीच, पण गेल्याच्या नंतर तेही तितकाच एन्जॉय करतात। बरं काय बेटा, काय दिसली? कार ते बघ, विनू कार। काय लिहिलं होतं? नाही वेलकम टू यू। नाही वेलकम टू यू की NH होतं भाऊ? नाही NH आहे बरोबर, नाही देखील इकडे बघा, नाही वेलकम टू यू। नाही वेलकम टू यू। ओके म्हणजे काही नाही वेलकम। थांबू ना माझी नजर, एक नंबर तुझी नंबर, हाय चाल शेकी शेकीला, किती सुंदर तुझा डिंपल, FIZ। आमच्या घरी धोंड्याचा प्रोग्राम होता ते तर तुम्हाला माहिती आहे। तर ते सगळं आवरून आणि घरी सोयरे दायरे पण होते, त्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं करून आम्ही आलोत, पण घरी जेवण करून आलो नाहीत, कारण आमचा सगळ्यांचा प्लॅन होता की बाहेरच कुठेतरी टिफिन करायची म्हणून। तर आता आम्ही इथं थांबलोत, म्हणजे इचोड्याच्या अगोदरच थांबलोत आणि इथं आता आम्ही टिफिन करून मग पुढे जाणार। तर सगळेजण म्हणजे आम्ही जेवढे जण 4-5 फॅमिली जाणार होतो ते सगळे इथं उतरले। चाची पशी धराचा हो ना। विनू हाय, विनू से हाय। हाय आता साऊथ इंडियन टिफिन म्हणजे इडली, डोसा, बोंडा, वडा आलंच। तर इथं प्रत्येकाची चॉईस वेगळी होती, कुणाला इडली पाहिजे तर कुणाला वडा पाहिजे तर कुणाला डोसा पाहिजे
असं सगळं चाललेलं होतं. आणि अगोदर इथले हे करणारे भैया बोलले की डोसा अवेलेबल नाही, तर मग काही जणांचा तो मूड ऑफ झाला. मग आम्ही एवढे सारे जण आहोत, तुम्ही बनवून द्या बोलल्यावर मग त्यांनी थोडासा टाईम घेतला, पण आम्हाला बनवून दिलं. आणि इथं मग सगळ्यांचं आता टिफिन करणं चाललेलं आहे. आणि बाहेर कुठे गेलं की लेकरांचं थोडं जास्त डिमांड असती. तर बघा, डुग्गूला वडाच खायचा होता, परत प्रणवला डोसाच खायचा होता, असं काहीतरी चालू होतं. तर असं करत आता आमच्या सगळ्यांचं मस्तपैकी टिफिन करणं झालेलं आहे. हाय, अभी हमारा टिफिन हो गया. इडली डोसा सांबर वडा. तर इथं बघू शकता आम्ही सगळ्यांनी असं बेबी पिंक कलरचे टी शर्ट, कोणी कुर्तीज वेअर केलेले आहेत. तर आम्ही हे प्लॅनिंग न करून आलो होतो, आम्ही डिसाईड केलं होतं. पण बघा, जे जेंट्स आहेत त्यांनी डिसाईड न करता त्यांचं जवळपास मॅच झालं होतं 3-4 चलो चलो अभी चलो. के लिए पैसे लगते, पैसे. अबे हम रैबिट के मोटे हैं, रैबिट छोटे हैं. तुम सब खड़ूस से हम मोटे हैं. नहीं, हम बड़े. हम बड़े. नहीं, हम है बड़े, तुम हो खड़ूस. अरे ऐसे ऐसा ही जमता जमता. है, ऐसा नहीं. जमता. निघून जातात. इडली कौन खिलाया, डोसा कौन खिलाया, तुमने, आपने वड़ा कौन खिलाया, आपने. खड़ूस कौन है? ऐसा इनो दूसरे मेरे से छोटा. तू संभाल लेना. किधर है? किधर है बता उसको. कुछ भी नहीं बोलता, सिर्फ वीडियो में घुसता है. ऐसा नहीं बोलना. अभी जाके सब लोग मिल के खेलना है प्रणव. ऐसा तू खड़ूस मैं खड़ूस नहीं बोलना अभी. खड़ूस. तो फिर चाचू क्यों कह रहे? मजाक था भाई, मजाक. हाँ ऐसा. हेलो गाइस, हम जा रहे हैं निर्मल के वाटर पार्क में. गाइस, तो हम आज जा रहे हैं निर्मला वाटर पार्क. सौरभ, क्या तू बहुत एक्साइटेड हो? हाँ. वहाँ पे जाके क्या क्या करने वाले हो? हम खेलेंगे. क्या बड़े वाटर देख के बोलो. हम बड़े वाटर स्लाइड पर फिसलेंगे और नहीं कि स्विमिंग पूल में पाटिल भी अंडरग्राउंड देखने के लिए जाएंगे और स्विमिंग भी करेंगे. हाँ. अगर मुंह में पानी गया तो तुम्ही फिर कुठे- कैसा मुंह तुम्ही में कुठे पानी होता? नहीं जाना. ओके, ऐसा पैक करो. ओके, निघला तुम्ही. ऐसा. ओके. तुम्ही गावात हो काय वाटलं मला. डान्स करोगे? थांबलो तुम्ही इकडे. अरे नहीं. उधर सॉन्ग्स रहते ना, वो क्या डांस स्टूडियो हो क्या? पानी में डांस करते. हॅलो अरे वो क्या डांस स्टूडियो हो क्या? डांस हेलो? वाटर पार्क दोनों भी नहीं करते हो. हॅलो. हाँ. लाइनो. मस्त तुम्ही झगडे लावले यांचे आणि मस्त मजा करायला मागे. आ गए हैं टॉय को. रेड मीन्स स्टॉप. ग्रीन मीन्स गो. दिन आ गया ना. गो 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 गो. तर हॅलो गाईज, आता आम्ही इडली, डोसा, वडा, बोंडा हे सगळं खाऊन आरामात मस्त निघालोत आता पुढच्या प्रवासाला. आता आम्ही टोल तर क्रॉस केलं आहे. आता इथून पुढे निर्मल जवळपास 20-25 मिनिटावर असेल. तर आत्ता तर आम्ही खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहोत, कधी पोहोचतो आणि कधी आता एकदा पाण्यात उडी मारणार. अरे मी पाण्याला जाते. रडू नको. गौरव, पटकन. इकडे बघा. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. रडू नको बाळा. अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा. अरे पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते, पाणी घेऊन येते. खायला देते, पाणी घेऊन येते. रडू नको बाळा. मी पाण्याला जाते. रडू नको बाळा. मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. तर मस्ती धिंगाणा करायचं म्हणलं ना, आमच्या लेकरांचं हे गाणं फेवरेट झालेलं आहे. बाबा सोबत तर इतकं मस्ती करतात लेकरं या गाण्यावर. या अगोदर तुम्ही एखाद्या व्लॉगमध्ये बघितलंही असेल. तर आता आम्ही मग त्यांचा मूड थोडासा खराब होत होता म्हणून हे सॉन्ग लावलं की मस्त सगळे एनर्जेटिक झाले आता.
त्यांना एक बूस्ट भेटलं की हां चला आता काहीतरी म्हणायला करायला किंवा एक्साइटमेंट दाखवायसारखं गाणं भेटलं आहे. कारण तेच ते गाणे ऐकून इतके बोर झाले होते ना, आणि आत्ता त्यांचं आवडीचं गाणं लागलं होतं आणि शेवटचं कडवं राहिलं होतं. चला तर ज्या गोष्टीची आतुरतेने आम्ही लेकरं वाट बघत होतो ती गोष्ट आली, म्हणजेच वंडरलँडला आता आम्ही पोहोचलो. तर रश काही नव्हती, कारण आम्ही सकाळीच आलो होतो. आमचा प्लॅन होता की घरून 8पर्यंत निघायचं, तर 8 काही नाही, पण आम्ही 8:30पर्यंत तरी निघलो होतो. नंतर तिथं टिफिन वगैरे करणं अर्धा पाऊण तास तिथं गेला असेल, तर 11च्या आत आम्ही इथं आलो, 10:30 ते 11च्या आत. आणि लेकरांचा फुल धिंगाणा चालू होता. आता आमची फॅमिली आणि दुसऱ्या 1-2 फॅमिली जवळपास इथं असतील, तर बिलकुल गर्दी नव्हती. तर कारमध्ये कपडे वगैरे ठेवलेल्या बॅग्स वगैरे होत्या, त्या आम्ही घेऊन आलोत. कारण आतमध्ये तिथं लॉकर वगैरे असतील तर तिथं ठेवता येतील, कारण आपण नंतर आपलं सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला यूज होतील कपडे. अरे अपन किसी से कम है क्या? जा बोल. वाईफाई पासवर्ड किसने ढूंढा? हाय फ्रेंड, 1 महिन्यापासून केलेला प्लॅन आज सक्सेसफुल झालाय. तर आज आलोत आम्ही निर्मलच्या वंडरलँडला. जोश अरे जोश फायनली, कारण 1 महिन्यापासून म्हणून सगळे बोर होऊन गेले ते, म्हणजे जाणं होईल का नाही असं झालं होतं. तर सगळ्यांचा आवाजही निघत नाही इथं. हेलो हेलो, आप आए हैं निर्मल के वाटर पार्क में, कैसा लग रहा है? अभी अंदर भी नहीं गए, बात जाने के बाद बोलेंगे कैसा लग रहा है. जाने के बाद बोलेंगे. मुझे अभी अच्छा लग रहा है. अभी ऑमलेट हो रहा है. धूप में है बहुत. थोड़ा देर के बाद चिकन बिरयानी भी हो जाएगा. और क्या होगा बोलिए. कुछ हो जाएगा. तंदूरी. आमलेट डाला तो आमलेट भी पक जाएगा. हाँ. सच में इधर डाले तो पक जाएगा. हाँ, वो फ्लोर पे डाले तो आमलेट ही हो जाएगा. नो ऑयल, नो मिर्ची, नो मसाला, खाली सनराइज. हाँ, की जरूरत नहीं पड़ेगी, उतना धूप है इधर. हाँ. कितना है? 3 से कम है? ज़्यादा है. ओके चलो, कोई बात नहीं, अच्छी बात है. और फ्री में नहीं आया है ऐसा लगता. जायचं का? जायचं? जाने का उम्मीद, अंदर जाने का. यस, जाने का. यस. अभी अंदर जाने का. ये प्राणू अंदर जाने का. कब जाने का? अभी. तिकीट्स यायला वेळ होता, तर बाहेर खूप जास्त ऊन लागत होतं. तर आम्ही ह्या भैयांना वगैरे विचारून, म्हणजे वॉचमॅन आहेत त्यांना विचारून आतमध्ये बसावं म्हणलं. तर तिथं आतमध्ये बसायची सोय ऑलरेडी करूनच होती. तर आता सांगते तुम्हाला तिकीटचं. 3 फीटच्या कमी जे लेकरं असतात ना त्यांना तिकीट नाही, आणि 3 फीट ते 4.5 फीटच्या मधल्या लेकरांना 500 रुपये तिकीट आहे, आणि 4.5 फीटच्या वर किती जरी हाईट असेल तर त्यांना 700 रुपये तिकीट आहे. तर इथं एजनुसार तिकीट नाही बरं, हाईटनुसार तिकीट आहे, हे लक्षात ठेवा. तर आम्हाला वाटलं गौरव आणि अभिनव हे दोघं तरी बसतील 3 फीटच्या मध्ये. तर आमचं चाललेलं होतं डुगू त्यांना हाईट थोडीशी कमी करा, आपल्याला कळतं पण त्यांना काय कळणार आहे छोट्या लेकरांना. तर ते मस्त असं थाट उभा टाकत होते जसं काय आता फोटो काढायचा आहे. शेवटी म्हणलं चला 500 रुपये तर 500 रुपये. तर आत्ता आलेत आमचे तिकीट्स, आणि काय करणं चालू आहे? तिकीटचं वाट बघणं चाललेलं आहे. वेटिंग कशासाठी? तिकीट. तर आता तिकीट्सचं वेगळी गोष्ट होती, आणि
आणि जे इथली ड्रेसिंग होती, आपल्याला जे ड्रेसेस लागतात स्विमिंगसाठी, त्या कॉस्ट्युमसाठी एकाला 50 रुपीज असे चार्जेस होते. आणि जर आपल्याला फोन वगैरे घेऊन आतमध्ये जायचं असेल ना, ते फोनचं कवर म्हणा, म्हणजे आपला फोन पाण्यातही गेला तर भिजू नये, ते फोनचं कवर घ्यायला 50 रुपीज होते. तर जर आपल्याला फोन वगैरे न्यायचं नसेल तर लॉकर आपल्याला आहे तिथं, तर आपण लॉकरही घेऊ शकतो. तर त्या लॉकरचे चार्जेस काही मला आठवत नाही आहेत, तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेल. तर अशा मी सगळ्या फॅमिलीमध्ये मिळून 3 लॉकर घेतले होते. तर आमचं सामान त्यात आरामात बसून गेलं, म्हणजे आपले बॅग्स वगैरे असतात ते आपण आतमध्ये ठेवू शकतो लॉकरमध्ये. आणि नंतर मग आपलं दिवसभर सगळं खेळणं, एन्जॉयमेंट सगळं झाल्याच्यानंतर येऊन मग इथं वॉशरूम्स, बाथरूम्स वगैरे आहेत, तिथं आंघोळ करून आपण आपली ड्रेसिंग चेंज करून घेऊ शकतो. तर अशी सोय इथं आहे. तर ह्या चार्जेसच्या मानानं किंवा आपल्या निर्मलच्या मानानं हा वंडरलँड आम्हाला छानच वाटला. म्हणजे इतकेही जास्त असे खेळण्यासाठी वेगवेगळे राईड्स नाहीत, पण आम्ही सगळे फॅमिली, सगळे जे फ्रेंड्स होतो ते सगळे एन्जॉय करणारेच होते, म्हणजे एक्सायटेड होते. तर आम्हाला पैसा वसूल झाली ही ट्रिप आणि लेकरांनी पण खूप एन्जॉय केला. तर हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटेल. काला चष्मा नाही. ए तसे तर या ट्रिपचा पार्ट 1 मी इथंच थांबवते आणि आता पार्ट 2मध्ये तुम्हाला आमचा इथला धिंगाणा, मस्ती, राईड, रील्स, एन्जॉयमेंट सगळं काही बघायला भेटेल. तर पार्ट 2 बघायला विसरू नका, नक्की बघा, म्हणजे निर्मलला यायचं की नाही ते तुम्हालाही समजून जाईल. तर कसा वाटला हा व्लॉग कॉमेंटमध्ये सांगा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया अशाच एका छानशा पार्ट 2मध्ये.